लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. लांबगव्हाण जोगेश्वरीत जीप अंगावर घालून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न. जखमीच्या जबाबावरून आरोपी बापलेकांवर गुन्हा दाखल. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की पैठण तालुक्यातील लोहगाव जवळील लांबगव्हाण जोगेश्वरी पुनर्वसित गावात मोतीराम रामराव जाधव वय वर्ष 62 राहणार लांबगव्हाण जोगेश्वरी तालुका पैठण यांच्या अंगावर गुढीपाडव्याच्या दिवशी जुन्या वादातून बोलेरो गाडी घातल्याची घटना घडली आहे. जखमीच्या जबाबावरून दोघा बापलेकांवर गुन्हा दाखल झाला आहे. फार जखमी झाल्याने छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या जबाबावरून बेडकीन पोलिसांनी बद्रीनाथ जाधव, विवेक जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला. जबाबानुसार गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मोतीराम जाधव यांच्या मुलाचा बद्रीनाथ जाधव यांचा मुलगा विवेक जाधव याच्याशी शेतात वाद झाला होता. वाद तेथेच मिटला होता. नंतर सायंकाळी 6:30च्या सुमारास एका किराणा दुकानाच्या बाजूला रस्त्याच्या कडेला मोतीराम जाधव उभे होते. तेव्हा बोलेरो गाडी MH16 AT 4719 फरधावाली गाडीने जाधव यांना धडक दिली. त्यांना 80 फूट लांब फरफटत नेले. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात मोतीराम जाधव यांनी फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मनजितसिंग सेना करीत आहेत. बिडकीन पोलिसांचे पथक फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी कडक बंदोबस्तात आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.